पालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती राबविण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी अकोला शहरातील नवीन बस स्टँड परिसर व तुकाराम चौक येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाअंतर्गत पातूर येथील स्वर्गीय विनायक राखोंडे प्रतिष्ठान यांच्या लोककलावंतांनी प्रभावी पथनाट्य सादर केले। विशाल राखोंडे लिखित पथनाट्यात कलावंतांनी वासुदेव गोंधळी आदी विविध भूमिका साकारत लोककलेच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। या पथनाट्यात लोककवी सागर राखोंडे, अध्यक्ष सुखदेव उपरवट, प्रकाश इंगोले, गजानन आवटे, कैलाश शिरसाट, गणेश देवकर, श्याम उगले, विष्णू सदार, रवी कढोणे आदी कलाकारांनी पथनाट्य, लोकनाट्य व लोकगीतांच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण केले। अकोलेकर वोट कर, कर मतदान, सांगतंय संविधान अशा घोषवाक्यांद्वारे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच वृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सहकार्य करण्याचे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा संदेश लोकगीतांच्या माध्यमातून देण्यात आला। यावेळी मनपा शिक्षणाधिकारी तथा मतदार जनजागृतीचे नोडल अधिकारी श्री हरिश्चंद्र इटकर, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा, संजय खराटे, मोहम्मद अनवर हुसैन, राजेश साळुंके, वज्रेश सोमाणी, गौरव श्रीवास, प्रवीण मिश्रा, अनिल महाजन यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून लोककलेच्या माध्यमातून मतदानाबाबत सकारात्मक जनजागृती घडून आली। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगाने आमच्या अकोला महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त माननीय डॉक्टर सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनजागृतीचा मोहीम आम्ही राबवत आहोत आणि या जनजागृतीच्या मोहिमेअंतर्गत हे जे कलानाट्य पथक आहे या पथनाटकाच्याद्वारे वेगवेगळ्या शहरातील वेगवेगळ्या भागात आम्ही लोकजागृती करत आहोत। 18 वर्षावरील जे मतदार आहेत त्या मतदार लोकांनी 15 जानेवारी 2026ला मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं पाहिजे आणि अकोल्यातील मतदारांनी 100% मतदानात सहभाग नोंदवला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करीत आहोत आणि सर्वांना एक संदेश देत आहोत की ही जी लोकशाही आहे ही लोकशाहीमध्ये हा एक मोठा उत्सव असतो। या उत्सवामध्ये आपला हक्क, अधिकार आणि कर्तव्य बजवायचा असतो आणि एक स्वच्छ प्रशासन निवडायचा असतो। यासाठी आम्ही सर्व सुजाण नागरिकांना मतदानासाठी आवाहन करीत आहोत। धन्यवाद। अकोला महानगरपालिका यांच्या वतीनं अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता आम्ही आमचे जे मार्गदर्शक निवडणूक अधिकारी डॉक्टर लहाने साहेब, प्रशासक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात वेगवेगळ्या चौकामध्ये जाऊन जनजागृती कार्यक्रम या पथनाट्य लोककलेच्या माध्यमातून करत आहोत। सर्व जनतेला आमचं आव्हान आहे की अकोलेकर वोट कर। तसेच आमचे जे नोडल अधिकारी म्हणून आहेत आम्हाला आमचे श्री हरिश्चंद्र इटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज आपल्या बसस्टँडवर त्याच्यानंतर तुकाराम चौकात वेगवेगळ्या अकोला शहरातल्या मोठ्या मोठ्या चौकामध्ये लोकांना जागृत करत आहोत की वोट कर, अकोलेकर वोट कर आणि या लोककलेच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम आम्हाला हे महानगरपालिकेच्या वतीने आम्हाला मिळालेलं आहे। स्वर्गीय विनायक राखोंडे प्रतिष्ठान हे जनजागृतीचं काम करत आहे आणि सगळ्या अकोल्यांना सांगणं आहे की येणाऱ्या 15 जानेवारीला आपण आपल्या घरून निघून नक्की 15 जानेवारीला सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत आपण मतदान केलं पाहिजे। दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक जे सगळे 18 वर्षावरील आपल्या घरातील नागरिक आहे यांना एकामेकाला सांगून आपण मतदानाचा हक्क, कर्तव्य, अधिकार बजावला पाहिजे। अकोलेकर वोट कर या लोककलेच्या माध्यमातून आम्ही संदेश देतो। आमचे श्री हरिश्चंद्र इटकर सर डॉक्टर सुनील लहाने जे निवडणूक अधिकारी आहे, प्रशासक आहेत आपल्या अकोला महानगरपालिकेचे, यांच्या वतीने हा मतदान जनजागृतीचा कार्यक्रम आमची टीम सादर करत आहेत आणि आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।